आपल्या सद्गुरूने आपल्याला गुरुमंत्र द्यावा ही प्रत्येक भक्ताची अपेक्षा असते. श्री साई सच्चरितामध्ये अध्याय 19 यामध्ये अतिशय सुंदर प्रसंग आलेला आहे. एकदा राधाबाईने श्री साईबाबांकडे हट्ट धरला की बाबा तुम्ही मला गुरुमंत्र द्या आणि जोपर्यंत तुम्ही मला गुरुमंत्र देत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही असं तिने ठरवलं. आणि तिची अशी अवस्था बघून माधवराव म्हणजे श्यामा बाबांकडे आले आणि बाबांना सांगितलं की देवा तुम्ही जर हिला गुरुमंत्र दिला नाही आणि हिचं काही बरं वाईट झालं तर त्याचा दोष हा तुमच्यावर येईल, म्हणून हिला गुरुमंत्र द्या. बाबांनी तिची समजूत काढली. 19व्या अध्यायात ती ओवी आलेली आहे. बाबा तिला सांगतात, धैर्य तीच गे बाई सबुरी, सांडू नको तिजला दुरी, पडता केव्हाही जड भारी, हीच परपारी नेईल. म्हणजेच श्रद्धा आणि सबुरी हा जो गुरुमंत्र आहे किंवा हा जो उपदेश आहे हा बाबांनी वेगळ्या पद्धतीने तिला सांगितलं. बाबांनी तिला सांगितलं की भाकर तुकडा मागून खाणारा मी तर एक फाटका फकीर, मी काय तुला गुरुमंत्र देणार. माझ्याच गुरुने मला कधी गुरुमंत्र दिला नाही. त्याने फक्त माझ्याकडे 2 गोष्टी मागितल्या, त्या म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. म्हणजेच बाबांना यातून असं सांगायचं आहे की आपलं काम आपण प्रामाणिकपणे करा, त्या कामातच आपण राम शोधा, शुद्ध नीतिमत्ता ठेवा आणि त्यातूनच आपली सद्गुरूकडे जाण्याची वाटचाल सोपी होईल. आणि याच्यापेक्षा दुसरा गुरुमंत्र नाही किंवा याच्यापेक्षा वेगळा उपदेश नाही. धन्यवाद.